नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. आज आमच्याकडे मटणाचा बेत आहे. चला तर मग असं चमचमीत झणझणीत मटण करूया कोकणी पद्धतीचं. कोकणी मटणाला लागणारं साहित्य: मटण, वाटप मसाला आहे, कांदा, अद्रक, 4 काळी मिरी, 4 लवंगा, दालचिनी, वेलची, तेजपत्ता, काश्मीरी मिरची, मालवणी मसाला, मटण मसाला, मीठ, हळद, कोथिंबीर, तेल आणि पाणी हे कोकणी मटणाला लागतं. 6 कांदे भाजून घेऊया. 2 वाट्या सुकं खोबरं, 3 लसणीचे गड्डे किंवा अख्खा लसूण. कोकणात हे चुलीवर भाजतात, पण आपण इथे गॅसवर भाजून घेणार आहोत. आणि थोडी कोथिंबीर. खडा मसाला 3 चमचे थोडे परतून घेऊया. वाटणात वाटून घेऊ. आता आपण गॅसवर कुकर ठेवलाय. कुकर तापला की आपण तेल ओतणार आहोत. आपण तेल ओततोय. आता हे तापलं ना तेल की आपण याच्यामध्ये 4 काळी मिरी, 4 लवंगा टाकल्या, दालचिनी, 2 हिरव्या वेलच्या आणि तेजपत्ता. ह्याला चांगलं असं हे करून घेतलं की मग आता ह्याच्यात एखाद्या वेळेस वेलची उडते. हां, थोडं तोंड मागे घ्यायचं. आता मी हा कांदा टाकते. तो जरा व्यवस्थित थोडासा कलर बदलला की आपण हे मटण टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आता या तेलामध्येच मी ना हळद टाकणार आहे, म्हणजे ती कशी तेलामध्ये फ्राय होईल. आणि मीठ. आता हा अर्धा चमचा मी हळद घेतली आहे आणि 1 चमचा मीठ घेतलं आहे. लक्षात ठेवायचं, आपण 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. थोडं बारीक करायचं, असं मटण सोडायचं त्याच्यामध्ये. ते ढवळून पण घ्यायचं त्याला. आता ह्याला आपण ढवळून घ्यायचं आहे. हळद आणि मीठ सगळेला लागलं पाहिजे ना. मटणाला हळदीचा सुगंध सुंदर सुटलेला आहे. हे असं केलं ना की जरा मटण चांगलं होतं. तुम्ही हे टोपामध्ये पण जर का आपल्याला वेळ असेल तर आपण टोपामध्ये पण मटण शिजत नाही ना. आता मी ह्याला 4 शिट्ट्या देणार आहे. आता हा मटण आहे ना ते कवळं आहे, त्यामुळे मी 4च देणार आहे. जर का आपल्याला कळतं आता की हे जरा जून आहे तर 5-6 पण द्यायला लागतात, पण ह्याला तर मी 4च देणार आहे. 4 शिट्ट्या देणार आहे. ह्याच्यात थोडं गरम पाणी होते आणि 4 शिट्ट्या देते. आता हे गरम पाणी आहे, हे सगळं नाही, आपण थोडं टाकायचं आहे. हे बघा, गरम पाणी टाकलं ना बस, बाकीचं ठेवून द्यायचं, नंतर लावू. आता मी एकदा हलवणार आणि शिट्टीला 4 शिट्ट्या करणार. मग कसं करायचं ते दाखवतेस तुम्हाला. हे कसं आळतं बघा. आता आपण कुकरला शिट्ट्या देऊया 4. आता आपल्याला 4 शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरला. आता आपण हे उघडूया, बघूया कसं शिजलं ते. वाह, काय सुंदर सुवास येतोय. हे बघा, ह्याला ना आपण पाणी किती थोडं टाकलं होतं ना. हे बघा, ह्याला आपणच पाणी सुटलेलं आहे. हे बघा, हे मटण व्यवस्थित शिजलेलं आहे. कवळा होतं ना मटण, म्हणून पटकन शिजलं, म्हणून 4च शिट्ट्या दिल्या मी. हे बघा, सुंदर असा सुवास सुटलेला आहे. आता आपण काय करूया, ह्याच्यावर ना मोठा टोप बसणार नाही, म्हणून आपण माझ्या गॅसच्या शेगडीवर करून घेऊया. चालू करते मी.
गॅस जरा फास्टच ठेवलाय. आता आपण पहिलं तेल टाकूया. आता मी गॅस बारीक केला. 2 चमचे तिखट मालवणी मसाला टाकला. 1 चमचा काश्मीरी मसाला, 1 आणि अर्धा. 1.5 चमचा काश्मीरी मसाला टाकला. हळद आपण टाकली आहे म्हणून आपण थोडीशी टाकायची. आणि मटन मसाला 2 चमचे टाकते. काय माहिती आहे, मी वाटवामध्ये खडा मसाला घेतलेला आहे आणि हे मला मसाल्यामध्ये अद्रक राहिलं होतं ते मी पेस्ट करून अद्रक घेतलंय. आता हे पूर्ण सगळं जरा गॅस हे करते. लक्षात ठेवा, तेल तापलं की गॅस बारीक करून हे मसाले टाकायचे आहेत. आणि याच्यात आपण कांदा वगैरे काय, कारण आपण वाटप टाकणार आहे. आता आपल्याला जसं हवं तसं वाटप. आता हे वाटलेलं वाटप आहे हे बघा. गॅस बारीक करायचा आणि हे वाटप सोडायचं. आपल्याला किती हवं आहे तेवढं घ्यायचं. ते वाटप जास्त आहे माझं आणि हे असं हलवायचं. म्हणजे काय होईल, करपणार नाही ना. बस झालं. आता हे चांगलं असं परतून परतून घ्यायचं. आणि मग आता ते मटण शिजलेलं आहे ते टाकायचं. आपण मीठ टाकलेलं आहे म्हणून मी आधी मीठ टाकलं नाही, नंतर मग बघून मीठ टाकते. ह्या वाटवामध्ये खडा मसाला टाकलेला आहे म्हणून मी गरम मसाला घेतला नाही. त्याला चांगलं असं बाजूने तेल सुटलं की मग आपण मटण टाकणार आहे. त्याच्यामध्ये सुकं खोबरं घेतलेलं आहे. त्याच्यात टॅमॅटो वगैरे मी काहीच घेतलेलं नाही आहे, कारण ही कोकणी पद्धत आहे. त्याच्यामध्ये कोकणात टॅमॅटो वगैरे नाही टाकत. हे बघा तेल सुटतंय. आता आपण त्याच्यामध्ये मटण टाकून घेऊया. काय सुंदर सुवास सुटलेला आहे. मसाल्याला एवढा खडा मसाला आहे ना त्याच्यामध्ये, वाटपामध्ये, तर सुंदर असा सुवास सुटलेला आहे. याचं टेक्स्चर बघा काय सुंदर आलेलं आहे. आता आपण ह्याच्यात मटण टाकू. आता याला 5 मिनिटं हे आला, कड आला की झालं. आता बघा, हे मी खूप असं पातळ रस्सा केला नाही, मी थोडंसं असं घट्ट केलं आहे. तुम्हाला हवं ना तर गरम पाणी घालायचं. आता मी काहीच नाही, ते जेवढं होतं त्याच्यातच घेतलं आहे, पाणी नाही घेतलं जास्त, कारण मला हे पुरीबरोबर खायचे. कोथिंबीर टाकूया आणि थोडासा पुदिना चिरून टाकलेला आहे. मी वाटपात घेतलेलं नाही आहे पुदिना, मी तरी असं चिरूनच टाकते. ह्याला सुंदर असा सुवास येतो. आणि आता सुंदर असं आपलं मटण तयार आहे. आता आपलं चमचमीत झणझणीत असं मटण तयार आहे. आणि मटणाबरोबर खायला आम्ही पुऱ्या केल्या आहेत. ही फरमाईश आमच्या आराध्याची आहे की मला पुरी मटण खायचंय, म्हणून आम्ही पुऱ्या केल्या आहेत. तुम्ही भाकरी बरोबर खा, वड्यांबरोबर खा, चपाती बरोबर खा, छान लागतं. पावाबरोबर पण मटण छान लागतं. तर ही रेसिपी करून बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.